कढईमध्ये तेल एका कढईमध्ये छान तळून छान लावलेले आहे. काजू तळून लाल घ्यायचा आहे. तळल्यानंतर ब्राऊन झाल्यानंतर छान काढून घ्यायचं आहे. आता बाजूला काढून घ्यायचे आहे. त्याच ब्राऊन झाल्यानंतर काजू लालसर कढईमध्ये जिरा टाकायचा आहे. जिरा टाकल्यानंतर कांदा लाल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कांदा दोन छोटी विलायची, 2 मोठी विलायची, कलमी 4-5 मिरे छान परतून घ्यायचे आहे. काळे मिरे घालायचे आहे तेलामध्ये परतल्यानंतर आणि त्यामध्ये परतून घ्यायचे. नंतर हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची परतून झाल्यानंतर भाज्या आणि त्या पण छान आणि थोडी मोठी परतून घ्यायची आहे. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. झाल्यानंतर आणि परतून झाल्यानंतर छान परतून याल्यानंतर आपण त्या आता घालणार आहोत 2 कढई तांदूळ. त्याच्यावर झाकण ठेवू शकता. छान कलरफुल भाज्या आलेल्या आहेत. वळ्यामध्ये घालून घ्यायच्या सर्व यामध्ये घालायच्या आहे. छान परतल्यानंतर त्यामुळे भाज्या परतल्यानंतर आपण थोडं 2 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि मग नंतर त्यामध्ये आपण बासमती राईस घालणार आहोत. राईस घातल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि छान तांदूळ पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, छान 2-3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे. तांदूळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी शिमला मिरची घालायची. तुम्हाला आवडली तर तुम्ही घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. नंतर पाणी घालायचं आहे 2 वाट्या आणि बघा किती छान. मीठ पण घालायचं आहे आणि किती छान व्हेज पुलाव तयार आहे. यम्मी. या तर जेवायला.